नमस्कार मित्रांनो, मी बबन खडसे स्वागत करतो आपलं माझ्या ट्रॅकवाईज करिअर या यूट्यूब चॅनलमध्ये। भावांनो, आपण RRB NTPCची ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम दिली आहे आणि नुकतीच त्याची आन्सर की जाहीर झालेली आहे। भावांनो, आता ती आन्सर की पाहून आपल्याला पुढील CBT2 ची तयारी करायची आहे। पण आपल्याला या आन्सर कीमध्ये किती मार्क्स आले म्हणजे आपण CBT2 ची तयारी केली पाहिजे या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात किंवा इतरही काही CBT2च्या संदर्भात काही शंका आणि प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे हा पाठीमागील एक्सपिरियन्सवर आधारित आहे आणि याच्यामध्ये प्लस मायनस काहीतरी होऊ शकते आणि तुमचे जे काही आन्सर कीमध्ये मार्क्स आले ते मार्क्स फायनल नाही आहेत। याच्यामध्ये काही प्रश्न चुकीचे किंवा बाद होऊ शकतात, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनमुळे फायदा होऊ शकतो किंवा एखाद्याचा तोटाही होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला जे काही आन्सर कीमध्ये मार्क्स येत असतील ते मार्क्स फायनल नाही आहेत, पण त्याच्या आधारावर तुम्हाला एक थोडक्यात तुम्हाला किती स्कोर येईल याचा एक अंदाज लागेल। भावांनो, आता आपण विचार करूयात की आपल्याला CBT1चा कट ऑफ काय असू शकतो। तर आपण जनरल कॅटेगरीचे असाल आणि आपल्याला 70 म्हणजे 70च्या आसपास मार्क्स येत असतील तर आपण भावांनो निश्चितच CBT2 साठी तयारी केली पाहिजे। भावांनो, याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन आणि पाठीमागल्या कट ऑफचा विचार करून मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे। त्याचबरोबर जर तुम्ही OBCचे असाल तर एक 67-68 मार्क्स तुम्हाला येत असतील तर तुम्ही निश्चितच ट्राय करा आणि जर तुम्ही SC ST वाले असाल तुम्हाला 65 63 65 याच्या दरम्यान जर मार्क्स येत असतील तर नक्कीच तुम्ही CBT2 साठी क्वालिफाय होण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे भावांनो, तुम्ही थोडाही विचार न करता पुढच्या तयारीला लागा। जर तुम्हाला ही तयारी करत असताना काही अडचणी येत असतील, काही शंका असतील तर आम्हाला निश्चित सांगा, आम्ही ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू। भावांनो, आणि याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला ग्रुप डीच्या संदर्भात काही शंका प्रश्न असतील तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करू। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।